समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर बघा, लवकरच येणाऱ्या गुरुवारी म्हणजेच 30 एप्रिल 2026 या दिवशी आहे नरसिंह जयंती. तर या नरसिंह जयंतीच्या मुहूर्तावर आपल्याला काही महत्त्वाच्या आणि खूप प्रभावी अशा काही आपल्याला सेवा करायच्या आहेत. तर त्या सेवा कोणत्या, त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी पूजा कशी करायची आहे, भगवान नरसिंह जयंती या दिवशीचं महत्त्व, नरसिंह म्हणजे यांचा अवतार, हे सगळे आपण या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री स्वामी समर्थ सर्वांना एकदा. तर बघा, नरसिंह जयंती म्हणजेच भगवान नरसिंह हे खूप कृपाळू आणि दयाळू आहेत. तर ते सनातन धर्मामध्ये भगवान विष्णूंच्या प्रत्येक अवताराला विशेष महत्त्व आहे. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्माचा अंधार दाटू लागला, दुष्टशक्तींचा प्रभाव वाढू लागला आणि धर्म संकटात सापडला, तेव्हा तेव्हा भगवान विष्णूंनी मानव जातीच्या रक्षणासाठी विविध अवतार धारण केले. या दिव्य अवतारांपैकी एक म्हणजे भगवान नरसिंह यांचा अत्यंत तेजस्वी आणि उग्र स्वरूपाचा अवतार. भगवान नरसिंह यांचे हे रूप शक्ती, धैर्य, धर्मसंरक्षण आणि भक्तांच्या रक्षणाचे प्रतीक मानले जाते. हा अवतार आपल्याला शिकवतो की जेव्हा भक्त खऱ्या मनाने देवाचे स्मरण करतो, तेव्हा त्याच्या रक्षणासाठी देव कोणत्या ना कोणत्या रूपात प्रकट होऊ शकतो आणि प्रकट होतो आणि तो आपल्या भक्ताला मदत सुद्धा करतो आणि त्या संकटातून बाहेर सुद्धा काढतो. या दिव्य अवताराच्या स्मरणार्थ आपण नरसिंह जयंती म्हणजेच अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरी करत असतो. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरी केली जाणारी नरसिंह जयंती ही भक्तांसाठी विशेष पुण्यदायी मानली जाते. या दिवशी भगवान विष्णूंनी आपल्या परमभक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी अर्धमानव अर्धसिंह असे रूप धारण करून दैत्यराज हिरण्यकश्यपूचा सुद्धा या दिवशी वध केला. धार्मिक मान्यतेनुसार ही जी नरसिंह जयंतीची जी पूजा आहे, हा जो म्हणजे पुण्यकाळ जो मानला जातो, तो भगवान नरसिंह संध्याकाळच्या वेळी प्रकट झाले होते. त्यामुळे या वेळेत केलेली पूजा विशेष फलदायी मानली जाते आणि या शुभ मुहूर्तावर भगवानांची भक्तिभावाने पूजा करणाऱ्या भक्तांना सुद्धा त्यांचे अडथळे आणि त्या एखाद्या भक्तांनी आपल्या मनोकामनेसाठी बोललेला कुठलाही नवस असेल किंवा कुठलीही केलेली प्रार्थना असेल, ही सुद्धा अत्यंत त्यांच्यासाठी खास ठरते. कारण भगवान नरसिंहांची पूजा ही संध्याकाळीच्या वेळेला केली जाते. त्यामुळे एक विशिष्ट काळ असतो प्रत्येकाचा, तो त्या काळात ती गोष्ट किंवा तो पूजा किंवा ती तिथी केल्यामुळे आपल्याला त्याचं फळ अधिक पटीने मिळत असतं, असं सुद्धा म्हटलं जातं. तर आता भगवान नरसिंहाच्या अवताराची पण आपण एक कथा थोडक्यात बघूया. मग आपण जे काही आहेत ते उपाय बघू. उपाय सुद्धा खूप प्रभावी आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या मुलांना सुद्धा बघा, मुलं हट्टी म्हणजे ऐकत नाहीत, असं बऱ्याच काही गोष्टी असतात, यासाठी खूप प्रभावी उपाय आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एक भगवान नरसिंहांची छोटीशी कथा बघूया आपण. प्राचीन काळामध्ये हिरण्यकश्यप नावाचा एक अत्यंत शक्तिशाली दैत्यराज होता. कठोर तपश्चर्या करून त्याने भगवान ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि असे वरदान मिळवले की त्याला ना मनुष्य ना मारू शकेल, ना प्राणी, ना दिवसा ना रात्री, ना घरात ना बाहेर, आणि कोणत्याही अस्त्रशस्त्राने त्याचा वध होणार नाही. या वरदानाच्या प्रभावामुळे हिरण्यकश्यप अत्यंत अहंकारी बनला. त्याने स्वतःलाच देव घोषित केले आणि आपल्या राज्यात भगवान विष्णूंची पूजा करण्यास बंदी घातली. परंतु त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा महान भक्त होता. अनेक यातना सहन करूनही प्रल्हादाने भगवानांचे नामस्मरण करणे कधीच थांबवले नाही. शेवटी क्रोधित झालेल्या हिरण्यकश्यपूने विचारले, तुझा देव कुठे आहे? तो प्रल्हाद म्हणाला, देव सर्वत्र आहे, या खांबातही आहे. त्याच क्षणी भगवान विष्णू राजवाड्यातील खांबातून नरसिंहाच्या रूपात प्रकट झाले. ना पूर्ण मानव ना पूर्ण प्राणी. संध्याकाळच्या वेळी राजवाड्याच्या उंबरठ्यावर म्हणजेच भगवान नरसिंहांनी आपल्या नखांनी हिरण्यकश्यपूचा वध केला आणि त्याच्या अत्याचारांपासून पूर्ण जगाची मुक्तता केली. अशी ही छोटीशी कथा आहे. तर बघा, आता या दिवशीचं महत्त्व आणि या दिवशी जे काही आपण आध्यात्मिक उपाय करणार आहोत, हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओतून बघायचं आहे. तर आणि भगवान नरसिंहांचा खूप आवडता आणि प्रिय नैवेद्य या दिवशी त्यांना दाखवायला विसरायचा नाही. जे लोक विनाकारण आपल्याला त्रास देत असतील किंवा कोणाच्या दबावामुळे आपली प्रगती थांबत असेल, यासाठी सुद्धा उपाय आहेत.
बघा, या दिवशी सकाळी आपल्याला आता सुशीलभूत व्हायचं आहे आणि आपल्याला जरी संध्याकाळी ही पूजा करायची असेल तर तरीसुद्धा तुम्ही फक्त दिवसभर नामस्मरण करायचं आहे. तर आता नामस्मरण कोणत्या मंत्राचं करायचं आहे? ओम नरसिंहाय नमः. फक्त ओम नरसिंहाय नमः हा एवढा जरी मंत्र तुम्ही दिवसभर नामस्मरण केलं तरी सुद्धा याचा खूप अनंत पटीने पुण्यफळ मिळत असतं. किंवा हा जरी जप तुम्ही केला 108 वेळा दिवसभरामध्ये, तुम्हाला कधीही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, किंवा ज्यावेळेस तुम्ही संध्याकाळी मंदिरामध्ये जाणार आहात, नरसिंहाची पूजा वगैरे करणार आहात, त्यावेळेस नंतर तुम्हाला त्या दिवशी हा मंत्र तुम्ही मंदिरात सुद्धा 108 वेळा म्हणू शकतात. आता बघा, बऱ्याच जणांना सांगत असत नोकरीमध्ये अडचणी येत आहेत, घरामध्ये सतत कटकट होत आहेत, न्यायालयीन अडचणी आहेत, काही शेतासाठी किंवा काही बघा, मानव जीवन आहे म्हणल्यावर कशा ना कशाच्या खूप अडचणी असतात. मग बऱ्याच जणांना काही कारणास्तव सतत कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतात, वारंवार ते म्हणजे केस काही मिटत नाहीत, अशा पण गोष्टी असतात. तर बघा, या दिवशी ज्यांना हा त्रास होतो त्या या दिवशी नरसिंह जयंतीच्या दिवशी नरसिंहाचा अभिषेक केल्याने सुद्धा जीवनातील प्रचंड अडचणी सुद्धा मुक्त होतात. हा माझा सुद्धा अनुभव आहे. आणि बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगते, नरसिंहाचा अभिषेक करायचा असल्याच्या नंतर तिथं म्हणजे नरसिंहाच्या मंदिरामध्ये सहसा स्त्रियांना बहुतेक जाऊ देत नाहीत बरं का. आमच्या इकडे तरी असंच आहे आणि तिथं जात पण नाहीत जास्त, फक्त बाहेरून पाया पडतात, पण मध्ये गाभाऱ्यामध्ये जायला परवानगी नसते. पण आता अभिषेक सुद्धा करताना ना आपल्याला पर्सनली अभिषेक करू देत नाहीत काही मंदिरामध्ये पुजारी. तिथले जे पुजारी असतात ना ते आपल्याला पर्सनली अभिषेक करू देत नाहीत. आपण आपल्या नावाने साहित्य तिथं द्यायचं असतं आणि आपला अभिषेक ते करत असतात. देवबाप्पा आपण फक्त हात जोडून बसायचं असतं. आपल्या नावाने अभिषेक केल्यामुळे आपणच केल्यासारखं ते गृहीत धरलं जातं किंवा आपणच केलंय ते असं देव मानून घेतात. पण या दिवशी तुम्हाला कितीही काही अडचणी असल्या तरी या दिवशी तुम्ही अभिषेक करण्याचा प्रयत्न करा. अभिषेक केल्याने तुमच्या भरपूर अडचणी सुटतील. आणि बऱ्याच जणांना देवबाप्पा सुद्धा सांगत असतात की बाबा तुम्ही नरसिंहाची सेवा करा, तुम्ही शनिदेवाची सेवा करा. त्यावेळेस तुम्हाला अशा काही तिथी आल्या ना तुम्ही अभिषेक करू शकता. अभिषेक वगैरे झाल्याच्या नंतर त्यांना पिवळी फुले तिथं अर्पण करायची आणि त्यांचा प्रिय नैवेद्य जो आहे तो दाखवायला विसरायचा नाही. आता प्रिय नैवेद्य काय आहे तर प्रिय नैवेद्य दही आणि पांढरा भात, बिना मिठाचा पांढरा भात आणि दही, त्यावर साखर, दही साखर आणि पांढरा भात, त्यामध्ये मीठ टाकायचं नाही. हा नैवेद्य तुम्हाला तिथे दाखवायचा आणि त्यातला नैवेद्य घरी घेऊन यायचं थोडा आणि तो आपल्या घरातल्या सगळ्या सदस्यांना थोडा थोडा नैवेद्य द्यायचा. हा झाला नैवेद्य. आता पूजा, तुम्हाला अभिषेक वगैरे करणं शक्य झालं असेल अभिषेक करा, नसेल तर जे काही तुम्हाला पूजेला साहित्य लागणार आहे ते घेऊन जायचं. पिवळी फुले अर्पण करायची. त्याचबरोबर तिथे त्या दिवशी दिवा लावायचा आहे. नरसिंह मंदिरामध्ये तुम्हाला त्या दिवशी एक दिवा लावायचा आहे. मग तुमच्या मनामध्ये जर तुमची काही मनोकामना वगैरे असेल, तुमची काही इच्छा असेल, बाबा माझं सरकारी नोकरीचं काम लवकर होऊ दे किंवा माझ्यावरती ज्या कोर्ट कचेऱ्या चालू आहेत त्या लवकर कमी होऊ दे, मग या आजारातून मला मुक्त कर, असं म्हणून सुद्धा तुम्ही त्या दिवशी एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. आता मोहरीचं तेल मिळालं ठीक, नाही मिळालं तर तुम्ही तेलाचा सुद्धा लावू शकतात. आणि तेलाचा दिवा लावायचा आणि त्या दिव्यामध्ये 2 लवंगा टाकायच्या. 2 लवंगा टाकायच्या आणि त्या दिव्याला प्रार्थना करायची. तुमची जी काही मनामध्ये अडचण आहे किंवा जो काही तुम्हाला नवस बोलायचे तो तुम्ही बोलायचा आणि तुमची सगळी पूजा वगैरे झाल्याच्या नंतर नारळ वगैरे अर्पण करून नमस्कार करून घरी यायचं आहे. आणि तिथेच बसून तुम्हाला ओम उग्रवीर महाविष्णू ज्वलंत सर्वतोमुखम नरसिंह भीषण भद्र मृत्यू नमाम्यहम हा तुम्हाला 108 वेळा तिथून जप करायचा आहे. सर्व प्रकारच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी हा खूप प्रभावी मंत्र आहे. आणि कुठलीही उपाय करताना, कुठलीही सेवा करताना मनात कोणाबद्दलही शंका किंवा मनात कोणाबद्दलही वाईट गोष्टी आणायच्या नाहीत. सद्भावनेने ही सेवा करायची. स्वतःच्या रक्षणासाठी आणि शांततेसाठी सुद्धा ही प्रार्थना करायची. भीती आणि चिंता सुद्धा दूर होते, शत्रूंचे अडथळे नष्ट होतात, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. त्याचप्रमाणे घरामधील आनंद आणि शांती येते, आत्मविश्वास, धैर्य वाढते आणि मानसिक ताणतणाव सुद्धा कमी होतो.
हा दिवस विशेषतः जीवनात संकट, विरोध आणि भीतीचा सामना करणाऱ्यांसाठी सुद्धा अत्यंत लाभदायी मानला जातो. त्यामुळे संध्याकाळी आरती करणे, संध्याकाळी नैवेद्य अर्पण करणे, संध्याकाळी तिथे दिवा लावणे आणि हा मी जो वर दिलेला मंत्र आहे तो तिथेच बसून 108 वेळा म्हणणे हे अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. बघा, तुम्ही एवढं जरी या दिवसात केलं ना तरी खूप पटीने याचं सुद्धा पुण्यफळ मिळत असं आणि बऱ्याच जणांच्या अडचणी सुद्धा सुटतात बरं का. तुम्ही करून बघा, नक्कीच करून बघा. आता बघा, जे आपल्याला एक महत्त्वाच्या सेवा करायच्या होत्या त्या सेवा कोणत्या आहेत ते आपण बघूया. तर बघा, आपल्याला विनाकारण लोक त्रास देत असतात. तर कुठल्याही आणि कुणाच्याही दबावामुळे म्हणा किंवा नजर लागली असं पण होतं, आपण नजरेमुळे आपली प्रगती थांबली असेल किंवा आपल्यावरती भरपूर सारं कर्ज झालं असेल तर या दिवशी नरसिंह कवच पाठ हा आपल्याला मंदिरात, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये जातात नरसिंहाच्या त्या दिवशी तिथं बसून तुम्हाला म्हणायचा, किंवा मंदिरात नाही झालं तर तुम्ही घरी म्हणू शकतात. हे पठण केल्यामुळं सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये प्रगती तर होतेच, पण आपल्या संरक्षणासाठी सुद्धा अत्यंत शक्तिशाली सुद्धा मानलं जातं. आता आणि मगाशी जो मी तुम्हाला दिवा लावायला सांगितला होता तो सुद्धा तुम्ही म्हणजे तुमच्या काही अडचणी असतील किंवा तुमचा काही शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर सुद्धा तुम्ही तो दिवा त्या शत्रूसाठी सुद्धा लावू शकतात बरं का. म्हणजे तुम्हाला जो एखादा शत्रू आहे तो खूप त्रास देतोय तो शांत व्हावा म्हणून सुद्धा हा तुम्ही दिवा लावू शकतात, किंवा तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी म्हणून सुद्धा तुम्ही लावू शकतात. त्याच दिवशी आता बघा, ज्यावेळेस तुम्ही तिथं मंदिरात जाणार आहात, पिवळे फुले आणि चंदन घेऊन जाणार आहात ना, त्यावेळेस तिथे जे देवाला वाहिलेली पिवळी फुले अर्पण करा. आणि ज्यावेळेस तिथे देवाच्या कपाळावरती एक चंदनाचा टिळा लावला जातो तोच त्यातला थोडा टिळा जो आहे तो तुम्ही स्वतःला पण लावायचा. काय होतं माहिती आहे का, आपल्या मनातील भीती दूर होते आणि आपला आत्मविश्वास सुद्धा वाढतो. आता याचप्रमाणे मोरपंख बघा, हा खूप प्रभावी उपाय आहे बरं का. मोरपंख जर समजा कोणाची नजर लागली असेल किंवा लोकांच्या वाईट नजरेचा त्रास सुद्धा आपल्याला होत असतो किंवा आपली मुलं हट्टी, तापट असं काही गोष्टी करत असतील तर काय करायचं, या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये तो मोरपीस घेऊन जायचा. तो मोरपीस तिथे त्या देवांच्या चरणापाशी ठेवायचा. त्यांना सांगायचं, माझा मुलगा खूप हट्टी आहे, तापट आहे आणि तो मला खूप त्रास देतोय किंवा उलट बोलतोय, अभ्यास करत नाही असं बोलायचं. आणि तो मोरपंख घेऊन घरी यायचं आणि संध्याकाळी ज्यावेळेस तुमचा मुलगा वगैरे, म्हणजे मुलगा असेल मुलगी असेल झोपला असेल त्यावेळेस त्याच्या उशीखाली ठेवायचा आणि तो दुसऱ्या दिवशी काढून ठेवायचा. असं केल्यामुळं सुद्धा वाईट नजरेचा त्रास कमी होतो. मुलं हट्टी, उद्धट, तापट असतील तर ते सुद्धा. आता हा झाला मुलांसाठी. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा घराला नजर होतीये किंवा कुणाच्या नजरेमुळे वगैरे आपली काही कामं होत नाहीत, कामाला विलंब होते, तर अशासाठी सुद्धा तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर सुद्धा तुम्ही मोरपंख लावू शकता. किंवा तुम्हाला असं वाटत असेल की देवघरामध्ये मोरपंख स्थापित करायचे तर नरसिंह जयंतीच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी मोरपंख देवघरामध्ये स्थापित करू शकता. खूप या दिवशी मोरपंख स्थापित करणाऱ्याला खूप म्हणजे छान हे आहे, योग आहे असं सुद्धा म्हटलं जातं. नरसिंह जयंतीच्या दिवशी आवर्जून घरामध्ये मोरपंख आणावे आणि ते स्थापित करावे. दरवाजावरती सुद्धा एक लावावा. किंवा बघा, तुम्ही ज्या वेळेस दरवाजातून बाहेर पडताय त्यावेळेस तुमच्या उजव्या हाताला मोरपंख लावायचे. 2 मोरपंखाचे टेपनं चिटकून जरी दिले ना व्यवस्थित तरी बसतात. आणि रोज त्याची हळदी कुंकू लावून त्याला धूप, दीप, अगरबत्ती ओवाळायची असते. म्हणजे सकाळी सुद्धा त्या मोरपंखाची पूजा करायची, त्याला अगरबत्ती ओवाळायची आणि संध्याकाळी सुद्धा प्रदोषच्या काळामध्ये सुद्धा त्या म्हणजे मोरपंखांना हळदी कुंकू लावून धूप, दीप वगैरे ओवाळून त्यांचं सुद्धा दर्शन घ्यायचं असतं. ज्या वेळेस तुम्ही तुमच्या घरातून बाहेर पडताय त्यावेळेस तुमच्या उजव्या साईडला भिंतीवरती 2 मोरपंख लावून द्या. असं केल्यानं सुद्धा आपल्या घरामध्ये वाईट जी शक्ती असते ती घरामध्ये वाईट शक्ती येत नाही आणि आपल्या घराला नजर सुद्धा लागत नाही असं म्हटलं जातं. मुख्य दरवाजावर लावा किंवा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे घरातून बाहेर जाताना उजव्या साईडला सुद्धा तुम्ही लावू शकता. आता या दिवशी दानाला सुद्धा खूप महत्त्व आहे. सेवेप्रमाणेच या दिवशी दान करणाऱ्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. या दिवशी गरजू व्यक्तींना तीळ, गूळ किंवा थंड पाणी सुद्धा दान करणं खूप शुभ मानलं जातं. यामुळं काय होतं तर ग्रहांचे दोष सुद्धा शांत होतात. तर बघा, ही होती माहिती. आता तुम्हाला सेवा
भगवान नरसिंहाबद्दल पण माहिती सांगितली, त्यांच्या अवताराची कथा पण सांगितली, सेवा कोणत्या करायच्या, प्रभावी उपाय हे सुद्धा सांगितलं. नक्कीच या दिवशी तुम्ही सुद्धा कराल ही सेवा अशीच अपेक्षा आहे. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.